जात प्रमाणपत्र प्रश्नासाठी कोळी समाजाचे उपोषण. गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील आदिवासी क्षेत्राबाहेरील 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर, कोळी जमातीवर प्रशासनाकडून सतत अन्याय होत आहे. तो दूर करून न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांनी बुधवारी तारीख 25 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या बेमुदत उपोषणात प्राचार्य बाळासाहेब बळवंतराव यांच्यासह अभिमान घटे, दत्ता सुरवसे, सूरज खडाखडे, माशवा कोळी आदी सहभागी झाले आहेत. धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, प्राचार्य अशोक निंबोगे हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. 1950 पूर्वीच्या कोळी नोंदणीवरून सुलभपणे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावे. लोकसंख्याचे प्रमाणपत्र विधानसभा, विधान परिषद, आदिवासी कल्याण समिती, सल्लागार समितीवर कोळी समाजास प्रतिनिधित्व द्यावे. शबरी वित्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोळी जमातीच्या व्यक्तीला संधी द्यावी. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये कोळी जमातीच्या 3 संधी मिळावी. जात पडताळणी समितीला अर्धन्यायी दर्जा असल्याने समितीचे कामकाज विधी व न्याय विभागांतर्गत व्हावे. या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार आणि टोकरे, ढोर कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेंगाळलेला आहे आणि त्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. जसं OTSP क्षेत्रातील महादेव कोळी, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता दिली जाते, त्याच धर्तीवरती OTSP क्षेत्रातील कोळी जमातीला सुद्धा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने दिलं पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत ही मागणी शासन मान्य करत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन माघार घेणार नाही.